समजा मी असं म्हटलं की आपण ऑफिसमध्ये जे 8 तास घालवतो ना, त्यातले तब्बल 6 तास पूर्णपणे वाया गेलेले असतात. हां, हे ऐकायला खूपच धक्कादायक वाटतं खरं तर. हो ना. आणि तरी आपण आपली सगळी कामं वेळेवर पूर्ण करून प्रगती करू शकतो असं मी म्हटलं तर, म्हणजे हे कदाचित खोटं वाटेल आपल्याला. कारण आपण नेहमीच म्हणतो की वेळ पुरत नाही, 24 तास कमी पडतात. अगदी. वेळेची कमतरता ही सर्वांचीच नेहमीची तक्रार असते. एक्झॅक्टली. पण वोल्फगँग वॉन गोथे यांचे एक अतिशय विचार करायला लावणारं वाक्य आहे. ते म्हणतात, आपण जर वेळेचा योग्य वापर केला तर आपल्याकडे नेहमीच पुरेसा वेळ असतो. आणि आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण याच वाक्याचा अर्थ शोधणार आहोत. क्या बात आहे. हा खूपच रंजक विषय आहे. हो, कारण आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे वेळेच्या आणि कामाच्या नियोजनातील एका अत्यंत प्रभावी तंत्राचा अभ्यास करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर, आपले सर्वाधिक मौल्यवान काम कसे ओळखावे याची एक स्टेप बाय स्टेप कृती योजना आपण तयार करणार आहोत. ती निराशा खूप भयानक असते. राईट. पण ही जी निराशाजनक भावना असते ती वेळेच्या कमतरतेमुळे येत नाही. आपण कोणती कामं निवडतो आणि कोणती टाळतो या प्राधान्यक्रम ठरवण्याच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे ती येते. म्हणजे आपण व्यस्त असतो पण उत्पादक नसतो. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यातला तो फरक आहे. आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण पॅरेटो तत्व या संकल्पनेचा आधार घेणार आहोत. पण मला एक प्रश्न पडलाय. 19व्या शतकातल्या इटलीतल्या एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेलं संपत्तीचं हे गणित आज आपल्या लॅपटॉपवरच्या किंवा डायरीतील कामांच्या यादीला कसं काय लागू पडतं? हा खूपच लॉजिकल प्रश्न आहे. कारण संपत्ती आणि वेळ या वरवर भातात दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी वाटतात. हो ना. मग हे 80-20चं गणित नक्की काय आहे, थोडं उलगडून सांगाल का? नक्कीच. यामागे एक अतिशय रंजक इतिहास आहे. 1895च्या आसपास विल्फ्रेडो पॅरेटो या इटालियन अर्थशास्त्रज्ञाने समाजात आणि अर्थव्यवस्थेत एक नैसर्गिक विभागणी पाहिली. अच्छा, म्हणजे त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली? हो. त्यांना असं दिसून आलं की समाजातील संपत्तीची विभागणी समान नाहीये. समाजामध्ये मोजके महत्वाचे लोकांचा एक गट होता, ज्याला आपण व्हायटल फ्यू म्हणू शकतो. हे समाजातील वरचे 20% लोक होते, ज्यांच्याकडे देशातील 80% पैसा, जमीन आणि प्रभाव होता. बाप रे, म्हणजे फक्त 20% लोकांकडे एवढी संपत्ती? अगदी. आणि दुसरा गट होता तो म्हणजे क्षुल्लक अनेक, ज्याला ट्रिव्हियल मेनी म्हणतात. हे तळाच्या 80% लोक होते, ज्यांच्याकडे केवळ 20% साधन संपत्ती होती. म्हणजे सुरुवातीला हे केवळ पैशांच्या किंवा जमिनीच्या वाटपापुरतं मर्यादित वाटलं असेल त्यांना. नक्कीच. पण येथे सर्वात वेधक बाब म्हणजे जसजसा अधिक अभ्यास झाला तसा असा शोध लागला की हे तत्व जवळजवळ सर्वच आर्थिक व्यवहारांना आणि मानवी प्रयत्नांना अगदी अचूक लागू होतं. म्हणजे ते फक्त पैशापुरतं राहिलं नाही. राईट. हे केवळ अर्थशास्त्राचं सूत्र नव्हतं, तर तो निसर्गाचा एक अलिखित नियमच होता. प्रयत्नांचे आणि परिणामांचे प्रमाण कधीही समान नसते, हा तो नियम आहे. हे समजायला थोडं सोपं करण्यासाठी आपण एक उपमा घेऊया. म्हणजे मी विचार करत होते, कल्पना करा की आपल्याकडे 10 वेगवेगळ्या आकाराचे डॉमिनोज एका रांगेत उभे आहेत. हो, बरोबर. त्यातले 8 डॉमिनोज खूप छोटे आहेत, पण 2 डॉमिनोज आकाराने प्रचंड मोठे आणि जड आहेत. जर आपण ते छोटे 8 डॉमिनोज पाडले तरी त्याचा त्या मोठ्या डॉमिनोजवर काहीच परिणाम होणार नाही. अगदी बरोबर. पण जर आपण योग्य दिशा पकडून तो सर्वात मोठा आणि महत्वाचा डॉमिनो आधी पाडला तर त्याच्या धडकेने बाकीचे सगळे 9 डॉमिनोज आपोआप पडतात किंवा त्यांना पाडणं अत्यंत सोपं होतं. आपल्या कामाच्या यादीचंही असंच आहे ना? क्या बात आहे. ही खूपच छान उपमा आहे. आणि याच डॉमिनोच्या उदाहरणाला जर आपण व्यावसायिक आणि दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मूळ माहितीत दिलेली 3 ठोस उदाहरणे या उच्च मूल्याच्या आणि कमी मूल्याच्या कामांमधील फरक अतिशय स्पष्ट करतात. कोणती आहेत ती 3 उदाहरणे? पहिलं उदाहरण आपल्या रोजच्या कामाचं आहे. आपल्या एकूण दैनंदिन कृतींपैकी केवळ 20% कामं अशी असतात जी आपल्याला आपले 80% निकाल किंवा यश मिळवून देतात. म्हणजे जर माझ्याकडे दिवसभरात करायची 10 कामं असतील तर त्यातली फक्त 2 कामं मला सर्वाधिक रिझल्ट्स देणार आहेत. एक्झॅक्टली. दुसरं उदाहरण व्यवसायाशी संबंधित आहे. जर आपला एखादा बिझनेस असेल तर आपल्या एकूण ग्राहकांपैकी केवळ 20% ग्राहक असे असतात जे आपल्या 80% विक्रीला म्हणजे सेल्सला कारणीभूत असतात. अरे वा, हे खूपच भारी आहे. आणि तिसरं उदाहरण? तिसरं उदाहरण असं आहे की आपल्या उत्पादनांपैकी किंवा सेवांपैकी
केवळ 20% गोष्टी आपल्याला आपला 80% नफा किंवा प्रॉफिट मिळवून देतात. यामागे एक कंपाऊंड इफेक्ट किंवा चक्रवाढ परिणाम असतो. पण हा चक्रवाढ परिणाम कसा काय काम करतो, म्हणजे प्रॅक्टिकली कसं दिसेल हे? सोप्या भाषेत सांगायचं तर काही कामांचं मूल्य हे वेळेसोबत वाढत जातं. उदाहरणार्थ, एखाद्या महत्वाच्या प्रकल्पाचं नियोजन करण्यासाठी दिलेले 2 तास, ओके, हे 2 तास भविष्यातील चुका टाळतात आणि तुमचे पुढचे 10 तास वाचवतात. याउलट प्रेझेंटेशनच्या फॉन्टचा रंग कोणता असावा यावर खर्च केलेले 2 तास केवळ वरवरचे असतात. हो, त्याचा काहीच उपयोग नसतो खरं तर. राईट. त्याचा भविष्यात कोणताही मोठा फायदा होत नाही. ती 20% कामं तुमच्या संपूर्ण कामाचा पाया ठरवतात. बरं, मग एकेच खरी अंजक गोष्ट सुरू होते. जर हे गणित इतकं स्पष्ट आहे, जर आपल्याला माहिती आहे की त्या 2च गोष्टींमध्ये आपल्या यशाची खरी चावी दडलेली आहे, तर मग बहुतांश लोक आपला संपूर्ण दिवस त्या उरलेल्या 80% क्षुल्लक कामांमध्ये का वाया घालवतात? मानवी स्वभावाचा एक मोठा प्रश्न आहे. हो ना. आपण महत्वाच्या कामांपासून लांब का पळतो? म्हणजे आपण प्रोक्रॅस्टिनेट का करतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या मानवी मानसशास्त्रामध्ये दडलेलं आहे. म्हणजे आपला मेंदू नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मेंदूला शॉर्टकट हवा असतो. अगदी. जी कामं मोठी, गुंतागुंतीची आणि ज्यातून मोठा परिणाम साधला जाणार असतो, ती कामं करण्यासाठी मेंदूला प्रचंड बौद्धिक ऊर्जेची गरज असते. याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणू शकतो. त्यामुळे बहुतांश लोक नेमक्या त्याच 10 ते 20% मोजक्या महत्वाच्या कामांमध्ये टाळाटाळ करतात. आणि त्याऐवजी आपण दिवसभर व्यस्त असल्याचा आव आणतो. बघा ना, आपण पाहतो की ऑफिसमध्ये लोक सतत काहीतरी करत असतात. 100 ईमेल्सना उत्तर देणं, फाईल्स इकडून तिकडे करणं, सतत मीटिंग्समध्ये बसणं. हो, कारण या छोट्या कामांमधून मेंदूला डोपामाइन नावाचं रसायन मिळतं. एखादा छोटा ईमेल पाठवला की मेंदूला वाटतं, अरे वा, आपण काहीतरी साध्य केलं. म्हणजे तो एक खोटा आनंद असतो तर? एक्झॅक्टली. हा एक तात्पुरता आणि खोटा आनंद असतो. लोक स्वतःला त्या 80% क्षुल्लक कामांमध्ये अडकवून ठेवतात, कारण ती करायला सोपी असतात आणि त्यातून त्वरित समाधान मिळतं. पण यातून कोणताही भरीव परिणाम साधला जात नाही. म्हणजे हा नुसता व्यस्त असण्याचा भ्रम आहे. पण मला इथे तुम्हाला थोडं थांबवायचंय. एक प्रतिवाद म्हणून विचारते. अनेकदा आपण असा विचार करतो की जर एखादं मोठं आणि अवघड काम करायचं असेल तर कामाची गती किंवा मोमेंटम वाढवण्यासाठी आधी छोटी छोटी आणि सोपी कामं उरकून घ्यावीत. म्हणजे सकाळी आल्या आल्या आधी 2-4 छोटे ईमेल्स पाठवले, टेबल आवरून घेतलं की एक फ्लो तयार होतो आणि मग मुख्य कामाला भिडता येतं. असा विचार करणं अधिक सोयीचं नाही का? हा विचार खूप नैसर्गिक आहे आणि हाच आपला सर्वात मोठा सापळा आहे. असं का? मोमेंटम मिळवणं चुकीचं आहे का? आपल्याला वाटतं की आपण छोट्या कामांतून फ्लोमध्ये येऊ, पण मानवी मेंदू फसवा आहे. मूळ माहितीतील एका अत्यंत महत्वाच्या नियमाचा संदर्भ देऊन मी हा मुद्दा खोडून काढतो. सुरुवातीला छोटी कामे उरकून घेण्याच्या मोहावर नियंत्रण ठेवा. अच्छा, म्हणजे तो मोह टाळायचा आपल्याला. हो, मोमेंटम मिळवणं चुकीचं नाही, पण तो कुठे खर्च होतोय हे महत्वाचं आहे. आपली निर्णय घेण्याची क्षमता आणि आपली ऊर्जा मर्यादित असते. बरोबर. जेव्हा आपण सकाळी ताजेतवाने असतो तेव्हा आपली ऊर्जा सर्वोच्च शिखरावर असते. जर आपण ती ऊर्जा ईमेल्स तपासण्यात आणि किरकोळ प्रश्न सोडवण्यात खर्च केली तर मुख्य कामासाठी लागणारी बौद्धिक ताकद आपल्याकडे शिल्लकच राहत नाही. खरे. आणि एकदा का आपण दमलो की मग ते मोठं काम उद्यावर ढकलतो आपण. राईट. शिवाय आपण जे काही वारंवार करतो त्याची आपल्याला सवय लागते. जर आपण रोज सकाळी कमी मूल्याची कामं आधी करण्याची निवड केली तर आपल्याला नेहमीच तशीच सवय लागते. आणि हा एक असा चक्रव्यूह आहे ज्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होऊन बसतं. बापरे, म्हणजे आपण आपल्या सर्वात मौल्यवान वेळेत सगळ्यात बिनमहत्वाची कामं करून स्वतःचं मोठं नुकसान करत असतो. मग जर छोटी कामं करणं इतकं धोक्याचं आहे तर मग त्या सर्वात महत्वाच्या आपण अवघड कामाला सुरुवात तरी कशी करायची आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण ती कामं मोठी असतात आणि म्हणूनच आपण ती टाळतो ना. यावर मूळ माहितीत एक अतिशय भन्नाट आणि थोडी गमतीशीर संकल्पना मांडली आहे. बेडूक खाणे. बेडूक म्हणजे चक्क फ्रॉग. वेळेच्या नियोजनात बेडूक कुठून आला? ही एक रूपकात्मक संकल्पना आहे. जर आपल्या यादीत 10 कामं असतील तर त्यातलं एक काम इतर 9 कामांच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त मोलाचं असतं. ओके. आणि जे करायला सगळ्यात अवघड असतं तोच तो बेडूक असतो. आणि नियम असा सांगतो की हा बेडूक सर्वात आधी खाल्ला पाहिजे.
म्हणजे ते सर्वात महत्त्वाचं आणि कदाचित सर्वात नकोसं वाटणारं काम दिवसाच्या सुरुवातीलाच केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात अवघड काम आधी उरकून टाकायचं. अगदी. जर आपण याचा एका मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला समजेल की वेळ व्यवस्थापन हे दुसरं तिसरं काही नसून जीवन व्यवस्थापन आहे. हे सर्व घटनांच्या क्रमावर नियंत्रण मिळवण्याविषयी आहे. पुढे नक्की काय करायचं याची निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे नेहमीच असतं. या संदर्भात मला मूळ माहितीतील एक तथ्य खूपच आश्चर्यकारक वाटलं. एखाद्या महत्त्वाच्या कामाला लागणारा वेळ आणि एखाद्या बिनमहत्त्वाच्या कामाला लागणारा वेळ अनेकदा सारखाच असतो. हो, हे खूप वेळा होतं. म्हणजे विचार करा ना, आपण 1 तासभर सोशल मीडियावर माहितीचा कचरा वाचण्यात घालवू शकतो किंवा तोच 1 तास आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या नियोजनासाठी देऊ शकतो. वेळ तोच आहे, 1 तास, पण त्यातनं निर्माण होणारं मूल्य किती वेगळं आहे. अगदी तसंच आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वात कठीण भाग असतो तो त्या मोठ्या कामाला सुरुवात करणे. आपण टाळाटाळ करत असतो कारण आपल्याला त्या कामाचा आकार बघून भीती वाटते. हो, ते खूप मोठं वाटतं सुरुवातीला. पण मानवी मनाची एक गंमत आहे. एकदा का आपण त्या मौल्यवान कामाला सुरुवात केली की मन आपोआप प्रेरित होतं. खरंच, सुरुवातीला एवढा विरोध करणारं मन अचानक प्रेरित कसं काय होतं? कारण आपल्या मनाला अर्थपूर्ण गोष्टींचं आकर्षण असतं. जेव्हा आपण खरोखरच काहीतरी महत्त्वपूर्ण काम करत असतो, ज्यातून मोठा फरक पडणार असतो, तेव्हा मेंदूला त्याची जाणीव होते. अच्छा. आणि जेव्हा आपण ते मौल्यवान काम पूर्ण करतो तेव्हा मेंदू आपल्याला जिंकल्याची, काहीतरी मोठं साध्य केल्याची भावना देतो. यातून मिळणारा अभिमान आणि समाधान प्रचंड असतं. हो, ती फिलिंगच खूप भारी असते. राईट. या उलट तेवढाच वेळ खर्च करून जेव्हा आपण एखादं कमी मूल्याचं काम पूर्ण करतो तेव्हा मेंदूला असा कोणताही मोठा आनंद मिळत नाही. तिथे फक्त एक प्रकारची रिकामी भावना उरते. म्हणजे केवळ त्या मोठ्या कामाला सुरुवात करण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा विचारच आपल्याला टाळाटाळ करण्यापासून वाचवू शकतो. तर आतापर्यंत आपण हे पॅरेटो तत्व समजून घेतलं, 80-20चं गणित पाहिलं आणि आपल्या मानसिकतेचा खेळही समजून घेतलं. अगदी. पण मग रोज सकाळी कामाला बसल्यावर या सर्वांचा नेमका अर्थ काय? म्हणजे ह्या माहितीचं नक्की काय करायचं? आपण आता याचे एक ठोस कृती योजनेत रूपांतर करूया, जेणेकरून कोणालाही हे स्टेप बाय स्टेप अंमलात आणता येईल. हो, कारण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण खरोखरच जाणीवपूर्वक आपली कामं निवडत आहोत का? यावर मात करण्यासाठी आपण मूळ माहितीवर आधारित एक 4 पायऱ्यांची योजना पाहूया. ओके, पहिली पायरी कोणती? पहिली पायरी आहे यादी तयार करा. आपल्या आयुष्यातील किंवा कामाच्या ठिकाणची सर्व प्रमुख ध्येय, कामं, प्रकल्प आणि जबाबदाऱ्या यांची एक सविस्तर यादी कागदावर तयार करा. आपल्या डोक्यात जो काही गोंधळ आहे तो सगळा कागदावर उतरून काढा. कागदावर काढणं यासाठी महत्वाचं आहे, कारण आपला मेंदू नवनवीन विचार करण्यासाठी बनला आहे, माहिती नुसती साठवून ठेवण्यासाठी नाही. एक्झॅक्टली. आणि यानंतरची दुसरी पायरी असेल पॅरेटो तत्वानुसार वर्गीकरण करा. म्हणजे जे आपण आत्ता डिस्कस केलं ते. हो, त्या मोठ्या यादीकडे पाहून स्वतःला विचारा की या यादीतील अशी कोणती 10 किंवा 20% कामं आहेत जी माझ्या 80 किंवा 90% यशाला कारणीभूत ठरू शकतात. तो मोठा डॉमिनो किंवा तो बेडूक ओळखा. राईट. आणि तिसरी स्टेप? त्यानंतर येते तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी, काम सुरू करण्यापूर्वीचा प्रश्न. हा एक प्रकारचा फिल्टर आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी, अगदी छोट्याशा ईमेलला उत्तर देण्यापूर्वी स्वतःला थांबवा आणि हा प्रश्न विचारा, हे काम माझ्या उच्च श्रेणीतील 20% कामांमध्ये येतं की तळाच्या 80% कामांमध्ये? अरे वा, हा प्रश्न आपल्याला चुकीच्या कामांमध्ये अडकण्यापासून वाचवतो तर. नक्कीच. आणि यानंतरची चौथी आणि शेवटची पायरी म्हणजे ठाम नकार. याला आपण द रिफ्युजल म्हणू शकतो. हा या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. ठाम नकार म्हणजे कोणाला नकार द्यायचा आहे? जोपर्यंत आपल्या यादीत त्या 20%मधील अतिमहत्वाची कामं शिल्लक आहेत तोपर्यंत तळाच्या 80% कामांना हात लावण्यास ठामपणे नकार द्या. काहीही झालं तरी त्या क्षुल्लक कामांकडे लक्ष देऊ नका. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष करताना हीच ती शिस्त आहे जिची आपल्याला सर्वात जास्त गरज असते. एखादा नको असलेला पण महत्वाचा फोन घेणं किंवा एखादं कठीण प्रेझेंटेशन बनवणं, हेच ते बेडूक असतात. अगदी बरोबर. आणि मला वाटतं यशस्वी आणि उत्पादक लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त स्वतःलाही शिस्त लावतात. ते स्वतःवर सक्ती करून तो बेडूक आधी खातात. महत्वाची आणि बिनमहत्वाची कामं यातील योग्य निवड करण्याची क्षमताच यशाची गुरुकिल्ली आहे.
हो, आणि त्यांनाही छोटी कामं करावीशी वाटतात, पण ते आपल्या मोहावर नियंत्रण ठेवतात. राईट. आपण आता या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. खरी उत्पादकता म्हणजे नुसते खूप काम करणे किंवा सतत व्यस्त राहणे नव्हे. नक्कीच नाही. खरी उत्पादकता म्हणजे मोजकीच पण अत्यंत महत्वाची कामं करणे होय. ज्यांना सतत कामाचा ताण येतो, ज्यांना वाटतं की त्यांच्याकडे वेळच नाही, त्यांनी ती 80% क्षुल्लक कामं, तो 80% पसारा सोडून देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्या उरलेल्या 20% कामांवर पूर्ण ताकदीने लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला पाहिजे. हो, आणि बघा का, याचा फायदा केवळ कामाचा वेग वाढवण्यात नाहीये. जेव्हा आपण सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण करतो तेव्हा त्यातून मिळणारं समाधान आणि आनंद कित्येक पटींनी वाढतो. अगदी खरंय. आजचा हा भाग संपवताना मला एक नवीन आणि थोडा प्रोव्होकेटिव्ह विचार मांडायचा आहे, ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. आपण पाहिलं की हे 80-20 आर्थिक आणि व्यावसायिक तत्व आपल्या कामाच्या यादीला किती अचूक लागू पडतं. पण थोडा विचार करा, आपल्या वैयक्तिक आयुष्यात, नातेसंबंधांमध्ये किंवा आपण रोज जे तंत्रज्ञान वापरतो, जो स्क्रीन टाईम आपण देतो, तिथे हे तत्व कसं लागू होईल? बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. आपण दिवसभर मोबाईलवर जो माहितीचा कचरा वाचतो किंवा पाहतो, त्यातील कोणती 80% माहिती खरोखरच क्षुल्लक आहे, जी आपल्या ताणतणावाला कारणीभूत ठरते, आणि ती कोणती 20% मौल्यवान जीवनशैली आहे, ज्यावर आपण आजपासून लक्ष केंद्रित करायला हवे? हा खरोखरच खूप खोल आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे. हो, आणि हाच विचार घेऊन आपण पुन्हा एकदा वोल्फगँग वॉन गोएथे यांच्या त्या सुरुवातीच्या वाक्याकडे येतो. आपण जर वेळेचा योग्य वापर केला तर आपल्याकडे नेहमीच पुरेसा वेळ असतो. आजच ठरवा तुमचा तो बेडूक कोणता आहे आणि तो सर्वात आधी संपवा. चला तर मग आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.